मित्रो नमस्कार। आज 1 जुलै संपूर्ण जगभरामध्ये आज हा दिवस डॉक्टर्स डे आणि त्याचबरोबर जगाचा पोशिंदा शेतकरी राजा अर्थात बळीराजा यांच्या नावे शेतकरी दिन अर्थात कृषी दिन म्हणून वसंतराव नाईक यांच्या नावे आज साजरा केला जातो। आणि योगायोग आपल्या या भागातील अर्जुन माने हे एक शेतकरी कुटुंबाशी संबंधित असणारं एक तरुण व्यक्तिमत्व, सायकलिंग क्षेत्रातलं एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून आज त्यांचं नाव लौकिक आहे। या अर्जुन माने यांनी आज एक अफलातून अशी कामगिरी करून ते स्वतः आता घरी परतायत। त्यांनी कोल्हापूर ते कन्याकुमारी ही सायकल राईड करून आज नुकतंच पलूस नगरीतून ते आता पुढची गावला त्यांच्या घरी जात आहेत। पलूस या ठिकाणी आमची वाटेत दैनंदिन सायकल सफरीच्या निमित्तानं त्यांची या ठिकाणी भेट होते। पलूस नगरीच्या वतीनं पलूस सायकलिस्ट क्लबच्या वतीनं त्यांचं मी या कामगिरीबद्दल त्यांना खूप हार्दिक शुभेच्छा देतो। प्रवास आहे तो सर्वांच्यासाठी एक मार्गदर्शक आदर्श असा प्रवास त्यांनी केलेला आहे। त्यांच्या प्रवासासंबंधी त्यांनी थोडंसं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं, त्याबद्दल त्यांना मी विनंती करतो। तत्पूर्वी सर्वांना आजच्या कृषी दिन, डॉक्टर्स डे आणि वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। सर्वांचं आरोग्य निरोगी सुखी समृद्ध राहावे अशी अपेक्षा व्यक्त करतो। अतिशय IPS माननीय संजय वारमोड साहेब यांनी कन्याकुमारीला जायची इच्छा व्यक्त केली। त्याबरोबर मी लगेच त्यांना होय म्हटलं, एक सेकंदसुद्धा लावला नाही आणि म्हटलं जाऊया कधी तुम्ही म्हणाल त्यावेळेला। मग मला त्यांनी 15 ते 20 दिवस तयारी करा म्हटली आणि 15 ते ह्या दिवशी जायचं। जाताना आम्हाला म्हणजे तसं पावसाचं हे निसर्गाचं चांगलं जरा पाठबळ लाभलं, त्यामुळं बऱ्यापैकी ही राईड आम्ही 7 दिवसातच पूर्ण केली। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणाला काही त्रास झाला नाही, किरकोळ सायकल पंक्चर वगैरे झाल्या, किरकोळ ह्या गोष्टी सोडल्या तर पावसानं बी सांभाळलं, पाठीवर वाहून, त्यामुळे कोणाला काही त्रास झाला नाही। एवढं रनिंग केल्यामुळे थोडाफार त्रास झाला, पण एवढं रनिंग 1350 किलोमीटर 7 दिवसात पूर्ण केलेला आनंद नक्कीच होता। पूर्ण झालेले आहे आणि अर्जुन आणि त्यांचे जे काही सहकारी होते त्या सर्वांनाच याबद्दल खूप खूप शुभेच्छा। त्यांना खूप त्यांचं आरोग्य आणि निरोगी दीर्घायुष्य लाभू दे अशी अपेक्षा नक्कीच या निमित्तानं असेल। आणि अर्जुन पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर ही सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे आणि येत्या 6 आणि 7 जुलैला पुन्हाही पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर ही आहे। तर मी या निमित्तानं त्यांना अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी या राईडमध्ये सहभागी व्हावे आणि असंच सर्वांचं आरोग्य निरोगी दीर्घायुष्य सगळ्यांना लाभू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एक वेळ आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद, नमस्कार। Congratulations.